हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर आज माझी बेस्ट फ्रेंड आली आहे जी नागपूरमध्ये मला खूप सपोर्टिव्ह होती. ॲक्च्युली शी इज फ्रॉम मुंबई ओनली, पण तिचं सासर नागपूर आणि माझंही सासर नागपूर होतं तेव्हा. तर 3 वर्ष तिने माझी खूप छान साथ दिली तिकडे. ती नेहमी सपोर्टिव्ह होती. तिने तिने मला तिकडे म्हणजे मी एकटी होती तर तिने मला खूप सपोर्ट दिला तिकडे. जिजू म्हणा, ही मुलं म्हणा, तिकडे तिचे फ्रेंड्स म्हणा, आणि हे आहेत माझे सगळे चाइल्डहुड फ्रेंड्स. सो खूप आनंद होता. आम्ही खूप टाईमनंतर भेटलो, लाईक ऑलमोस्ट आफ्टर इयर, कारण की बेबीज झाल्यानंतर कोणालाच वेळ मिळत नाही एकमेकांना भेटायचा. आणि सगळे डिस्टन्समध्ये गेले आहेत, कारण की सगळ्यांचे सासर असं कुठेतरी लांब गेलेलं आहे. तर मग आम्ही हे असं क्रंची बाईट्समध्ये आलो. हे आहे माझ्या फ्रेंडचं कॅफे आणि तुम्ही नक्की व्हिजिट करा. ठाण्याला आहे क्रंची बाईट्स, नियर द सेंट जॉन स्कूलच्या जवळ. आणि त्याने फटाफट आम्हाला अशी छान फ्रँकी बनवून दिली. तंदूर पनीर फ्रँकी असं काहीतरी होतं, पण इट टेस्ट रिअली गुड. आणि मग आम्ही त्याला सांगितलं तू फटाफट शटर डाऊन कर आणि आपण चाललो आहोत लंचला. तर तो बोलतो नको रे यार, तुम्ही इथेच खा. म्हटलं नाही तू चल. मग त्याने फटाफट आमच्यासाठी शटर डाऊन केलं आणि आम्ही आलो महाराष्ट्र लंच होममध्ये. आय होप तुम्हाला हे लंच होम सगळ्यांना माहिती असेल. ठाण्यामध्ये आहे. इट्स अ फेमस वन आणि खूप सुंदर अप्रतिम जेवण मिळतं तिकडे. आणि हे बघा, आम्ही असं ताव मारला तिकडे. आम्ही तर व्हेजिटेरियन होतो दोघीजणी आणि हे दोघं नॉन व्हेजिटेरियन. सो भरपूर सगळ्यांनी दाबून आणि ताव मारून खाल्लं. मुलांसाठी आम्ही बिर्याणी घेतली होती, त्यांनाही खूप आवडली ती बिर्याणी, खूप टेस्टी होती. आणि हे आम्ही असे छोटे पिक्चर्स क्लिक केले होते आठवण म्हणून. आणि खरंच असे फ्रेंड्स तुम्ही आयुष्यभर जपा, जे नेहमी साथ देतात. आणि आम्ही एवढे कांड केले असतील एकमेकांसोबत राहून. लिटरली आम्ही लव्ह मॅरेज करून दिलेले आहेत. आम्ही असे पळवले आहेत आमच्या फ्रेंड्सला आणि घरातून, आणि लव्ह मॅरेजेस त्यांचे सक्सेसफुल झालेले आहेत. आणि हे बघ, ह्या दोघीजणी आल्या नव्हत्या, त्यांना जमलं नाही यायला कारण की त्यांच्या मुलांचे एक्झाम सुरू होते. तरीही ते जॉईन झाले थ्रू व्हिडिओ कॉल. आणि मग हे आम्ही नंतर असं मस्तपैकी आईस्क्रीम खायला बसलो. छान आईस्क्रीम खाल्ले आणि खूप साऱ्या आठवणी गोळ्या केल्या. आणि हा बघा, हा मला चिडवतो आहे की अगं तू इतकी गोरी कशी काय झाली. तर सगळे हसायला लागले. मी म्हणाले अरे मी गोरीच आहे रे, कोई फिल्टर नहीं लगाया. and our kids also enjoy. Hope you like my video. Like and subscribe. Bye. Take care.